पुन्हा व्यापारी असोसिएशन यांनी जे मला इथे बोलून आपल्या सोबत जे काही स्वागत वगैरे केलंय त्याबद्दल मी सर्वच आडत व्यापारी व फर्टिलायझर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे मनस्पूर्वक मी आभार मानतो। आज श्री मंगलमूर्ती श्री गणेश जी यांच्या कृपा आशीर्वादाने हा दिवस माझ्यासाठी एक सुवर्ण लिखित झाल्यासारखा झालेला आहे। आपण जगते वेळेस जगण्यामध्ये काही नीतिमूल्य असतात, तर त्या नीतिमूल्यांना जगण्यासाठी काहीतरी तत्व असतात, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं प्रत्येकाच्या मनामध्ये वाटतं आणि त्याच्या परिणत होतो माणूस त्या पद्धतीने कार्य करणार। तसेच एक सद्भावना माझ्या मनामध्ये एक रुजली होती की आपल्याकडे जे काही ज्ञान आहे ते ज्ञान समाजासाठी उपयोगात आलं पाहिजे। त्यावर बरेचसे वर्ष मी काम केल्याच्या नंतर ज्यावेळेस मला असं वाटलं की नाही संसद प्रेरित होती आणि चुकीच्या कृपेने आपल्याकडे ते ज्ञान आहे जे मी समाजाला द्यायला पाहिजे। त्या अनुभवातून आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेती करणारा जो वर्ग आहे या शेती करणाऱ्या वर्गाला हवामानासाठी फार सुजावं लागतं, कारण बदलत्या वातावरणानुसार परिस्थिती बदलत चाललेली आहे, वातावरण बदलतं। म्हणून पावसाची जी काही घटना आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं फार गरजेची गोष्ट झालेली आहे। हवामान विषय शेतकऱ्यासाठी जसा महत्वाचा आहे तसाच व्यापारी वर्गाला सुद्धा फार महत्वाचा आहे। अन्नदाता सुखी भव या तत्वाला सांभाळून मी माझं कार्य स्त्रीच्या चरणी अर्पित करून हे पुढील हवामानाचं जे काही सांगण्याचं जे ज्ञान हे मी तुमच्यापर्यंत एक निस्वार्थ मनाने करण्याचा हा सेवाभाव माझा पुढे चालू आहे। आजच्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त मी 2 महिन्यापासून त्याच्या अगोदरही कोणी बघितलं असेल तर त्यांना मी सांगू इच्छितो की त्या अगोदरपासून सांगत आल्यापर्यंत की आपल्याकडे जे काही मागील 2 महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस झालेला आहे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे। बऱ्याचशा ठिकाणी असं खंड पडेल वगैरे अशा गोष्टी आल्या होत्या, परंतु खंडाची परिस्थिती राहिली नाही आणि सर्वात चांगला आणि सर्वात जास्त पाऊस आपल्याकडे झाला। परंतु इथून पुढची खरी गोष्ट अशी आहे की परतीचा मान्सून सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे की परतीचा मान्सून नेमका आपल्याकडे कसा बरसणार आहे आणि केव्हा येणार आहे। तेव्हा माझ्या शेतकरी बंधूंनो, पश्चिम बंगालच्या उपसागरातून जे काही चक्रीवादळ तयार झालेले आहे त्याचा कमी डिप्रेशनचा जो काही भाग आहे त्यानुसार ते जे काही चक्रीवादळ आहे ते झारखंड वगैरे करत दिल्ली मध्य प्रदेश या ठिकाणाकडे जाणार आहे। त्याचा आपल्या महाराष्ट्रावर त्याचा काही प्रभाव पडणार नाही, त्यामुळे परतीचा जो पाऊस आहे तो फार अल्प प्रमाणात पडणार आहे, सर्वात महत्वाची गोष्ट। आणि इथून पुढे जो काही परतीचा मान्सून आहे तो येणाऱ्या 21 तारखेच्या रात्री 2 वाजता चालू होईल आणि 22 तारखेला आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आणि पूर्णा क्षेत्रामध्ये 101% पाऊस पडणार आहे। हा पाऊस जो आहे 22 तारीख, 24 तारीख, 28 तारीख या तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा एक्सप्रेसला सर्वात चांगला होणार आहे। तसंच हा परतीचा पाऊस जो आहे 4 ऑक्टोबर पर्यंत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पडणार आहे, जेणेकरून असं कोणतेही ठिकाण किंवा कोणता तालुका असा वगळला जाणार नाही या पावसामध्ये। परंतु हा पाऊस मागील पावसाप्रमाणे धुवाधार राहणार नाही। आता जी काही आहे शेतातली परिस्थिती म्हणजे सोयाबीन काढण्याचं पीक असं तोंडाला आलेलं आहे, तेव्हा शेतकरी बंधूंना एवढं सांगू शकतो की जी काही अर्ली व्हरायटी असते त्यांनी 20 तारखेपर्यंत सोयाबीन होत असेल तेवढं आपण कापून सुरक्षित करावं, कारण 22 तारखेच्या नंतर मात्र पावसाला सुरुवात होणार आहे। एवढी दक्षता घेऊन जास्त वेळ न घेता माझा हा संदेश इथं मी थांबवतो आणि आपण सर्वांनी परत एकदा मनपूर्वक आभार मानतो। आणि माझ्या चॅनलचं नाव जे आहे करारे पेपर नाही, ज्यांनीही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। आणि जशी माझी भावना आहे ना, आपण शेतकऱ्यांसाठी किंवा माणसांसाठी समाजात राहताना एक चांगलं सकाळी बरेचशा लोकांना गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग वगैरे वगैरे संदेश देतो ना, एक कामाचा संदेश असतो
समोर कोणाचं तरी होणारं नुकसान टळू शकतं. फक्त मी प्रामाणिकपणाने मी तुम्हाला आश्वासित करू शकतो की माझ्याकडून तुमची केव्हाही दिशाभूल होणार नाही किंवा चुकीचा संदेश सुद्धा दिला जाणार नाही. ज्या लोकांनी आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल, बघितलं असेल किंवा मेसेज बघितले असेल तर एकमेव मी माझं म्हणून सांगत नाही की आतापर्यंतच्या ठिकाणामध्ये मी वेळ सुद्धा पावसाची सांगतो, ठिकाण सुद्धा सांगतो. हे सर्वात महत्त्वाचं आणि अनुभव असतं. त्या वेळेमध्ये 1-2 घंटा प्लस मायनस होईल, परंतु निश्चितच तुम्हाला त्या संदेशाचा उपयोग होईल आणि उपयोग करून घेतला तर माझ्या कार्याला ते सफलता प्राप्त होईल. बस आपलं परत एकदा सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे.